नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव सुरगाणा या कार्यक्रमासाठी आम्ही तातापाणी उंबरपाडा या ठिकाणी गेलो होतो। या ठिकाणी सोंगी मुखवटे बनवणे आणि ते कसे नृत्य सादर केलं जातं हे पाहण्याचा योग आला। यासाठी प्रथमतःच आम्हाला दोन पिढीतील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होत असतानाचं आम्हाला त्या ठिकाणी नृत्य पाहायला भेटलेलं आहे। त्या ठिकाणी आमचे खुंटविहीरचे माननीय भिका राऊत साहेब यांचं नृत्य अतिशय अप्रतिम होतं। त्यांचं वयाचा विचार केला तर ते 85+ आहेत, म्हणजे 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत। तरीही ते अजूनही एक 17-18 किलोची ताटी नाचवत होते। अतिशय सुंदर नाचकाम करत होते। त्यानंतर आम्हाला तिथंच एक रुक्मिणी महाले हातरुंडी आमच्या सुरगाण्याचीच आहे ती सुद्धा उत्तम असं ताटी नाचून नृत्य सादर केलं। ती सध्या एक वयाने 17-18 वर्षाची असेल, 12वीमध्ये शिक्षण घेते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडं हा जो आपला वारसा आहे, अमूर्त वारसा आहे, तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित कसा होत असतो ते आपल्याला पाहायला मिळतं। आणि अशा प्रकारचं नृत्य नाचवणं, जी ताटी आहे ती 15, 16, 17 किलोची असते। जे मुखवटे आहेत ते सुद्धा वजनाने भारी असतात। तर साधारणतः एक अर्धा तास नाचवण्याचं काम करतात, एक माणूस करत असतो। तर खरंच ह्या दोघांनाही सॅल्यूट आहे माझा। आणि अशाच प्रकारचे बाकीचे नृत्य त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले मी तुम्हाला थोडक्यात त्यांची झलक दाखवतोय। चॅनल आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।
पंचमुखी आहे हे विश्वरूपाची ताटी आहे। नाशिक जिल्हा अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव नाशिक जिल्हा पर्यटन विकास महामंडळ या अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा या तातापाणी या ठिकाणी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे। हा सप्टेंबरमध्ये साधारणतः 19, 20, 21 सप्टेंबर रविवारपर्यंत हा महोत्सव आहे। तो महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि हा महोत्सव जो आहे जो महोत्सव आहे तो महोत्सव चांगल्या पद्धतीने साधारणतः 25 ते 30 गावचे जे आहेत 20 ते 30 गावातील या ठिकाणी जे कला पथक आहेत ते आलेले आहेत आणि जी आपली जी कला आहे ती कला या ठिकाणी सादरीकरण कलेचं उत्तमरित्या या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता गुजरातचे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत हा महोत्सव पाहण्यासाठी। हे गुजरातचे आहेत आणि सुरत आहे, बडोदा आहे, वलसाड आहे, त्याच पद्धतीने बिलीमोरा आहे। येथील जे पर्यटक आहेत ते पर्यटक हा महोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि अप्रतिम असा महोत्सव जो आहे हा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि हे जे आहेत ते विविध कलाकार आहेत। वांगणचं कला पथक असेल, त्याच पद्धतीने डोलारचं कला पथक आहे। हे डोलारचं कला पथक या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे जे नृत्य आहे ते नृत्य सादरीकरण या ठिकाणी करत आहेत आणि हाच खरा जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित करण्यासारखा आहे। आणि हे आमचे पाटील साहेब आहेत, चंद्र पाटील, ते कोणत्याही सांस्कृतिक याच्यामध्ये ते सहभागी होत असतात आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम उद्या रविवारपर्यंत 21 सप्टेंबर 2025 पर्यंत हा या ठिकाणी वांगणचे कलाकार आहेत आणि त्याच पद्धतीने यांच्याबरोबर वांगणचे कलाकार आहेत। त्या हे जे कलाकार आहेत हे सगळे कलाकार हे नाचत आहेत आणि ही कला सादर करत आहेत। अप्रतिम असा आनंद आहे तो हे सगळे